मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेला एम.ए. मराठी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ पूर्ववत करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेला आक्रमक होत इशारा दिला होता। यावर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की मराठीमध्ये एम.ए. पदवी धारण करणाऱ्यांसाठी पूर्वी थांबवलेली वेतनवाढ पुन्हा सुरू केली जाईल। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। काल मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेला एम.ए. मराठी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ पूर्ववत करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेला आक्रमक होत इशारा दिला होता। यावर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे। मराठीमध्ये एम.ए. पदवी धारण करणाऱ्यांसाठी पूर्वी थांबवलेली वेतनवाढ पुन्हा सुरू केली जाणार आहे। कर्मचारी कल्याणासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित करून शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिलेत। मराठी भाषेतून एम.ए.चं शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय। ठाणे महापालिकेनं काढलेल्या परिपत्रकावर काल मनसे आक्रमक झाली होती। मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असताना महापालिकेनं अशा प्रकारे परिपत्रक काढून मराठीतून शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची गळचेपी केल्याचा आरोप मनसेनं केला होता। त्याची दखल घेत मराठीमध्ये एम.ए. पदवी धारण करणाऱ्यांसाठी पूर्वी थांबवलेली वेतनवाढ पुन्हा सुरू केली जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले। ठाणे महानगरपालिकेनं मराठीमध्ये एम.ए. पदवी असलेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ थांबवण्याचा निर्णय घेतला होता। आपण ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्यावर पुन्हा काम सुरू करण्याचे निर्देश दिलेत। थांबवलेली वेतनवाढ आता पुन्हा सुरू केली जाईल असं त्यांनी सांगितलं। प्रत्येक विभाग पहिल्या 100 दिवसांचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करत आहे। प्रत्येक विभागाची कार्यक्षमता 50% वाढल्याचंही शिंदे यांनी सांगितलं। गुरुवारी शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या महाकुंभ व्यवस्थापनाचंही कौतुक केलं। तर पुण्यातील बलात्कार घटनेवर त्यांनी दोषींना सोडलं जाणार नाही असं आश्वासनही दिले। कळवा येथील कावेरी सेतू लगत असलेल्या शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, पाटबंधारे विभाग तसेच रेल्वे प्रशासनाच्या भूखंडावर स्थानिक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं बेकायदेशीररित्या कार्यालय थाटण्यात आले असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केलाय। या बांधकामांवर कारवाई करून जागा ताब्यात घेण्याबरोबरच बांधकाम प्रकरणी MRTP अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। कळवा परिसरातील जागा कावेरी सेतू लगत आहे। ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, पाटबंधारे खाते आणि मध्य रेल्वे कारशेडचे असल्याचं उपलब्ध माहितीवरून दिसून येते। परंतु या जागेमध्ये संबंधित विभागाकडील कोणत्याही परवानगी विना स्थानिक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्फत राष्ट्रवादी या राजकीय पक्षाचे बेकायदेशीररित्या कार्यालय थाटण्यात आले असा आरोपही आनंद परांजपे यांनी केलाय। या जागेचा वापर विविध राजकीय कार्यक्रम, राजकीय सभा, बैठका यांसाठी केला जातोय। कोणतीही पूर्व परवानगी विना नियमबाह्य पद्धतीने या ठिकाणी राजकीय पक्षाचं कार्यालय उभं करून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, पाटबंधारे खाते आणि मध्य रेल्वे कारशेडच्या भूखंडावर सर्रासपणे अतिक्रमण करण्यात आले। या कार्यालयाला ठाणे महापालिकेच्या संबंधित विभागाकडून अनधिकृतरित्या पाणी जोडणी देखील करण्यात आली असल्याचं समजतंय। तसंच या कार्यालयाला मालमत्ता कर आकारणी झाली आहे का हा देखील प्रश्न असल्याचं परांजपे यांनी सांगितलं। बेकायदेशीररित्या थाटण्यात आलेल्या राजकीय पक्षाच्या कार्यालयावर तातडीनं कारवाई करावी तसंच कार्यालय उभारणाऱ्यांवर तातडीनं MRTP अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी परांजपे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झालीय. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा 40 अंश पार करणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केलाय. एप्रिलमध्ये दमट हवामानामुळे झळ आणखीनच वाढणार आहे. तसंच घामाच्या धाराही वाढण्यात आहे. अशा वेळी वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी ठाणे महापालिकेनं जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. महाशिवरात्रीनंतर ऋतू परिवर्तनाला सुरुवात होऊन खऱ्या अर्थानं उन्हाळ्याची चाहूल लागते. मात्र यंदा पश्चिमी भागातून येणारे विक्षोभ म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्स कमकुवत झाल्यानं उन्हाची झळ लवकर लागण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून ही तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. रात्री थोडासा गारवा असला तरी थंडी पळाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुरुवारी तापमानात किंचित घट झाल्याची नोंद झाली. ठाणे शहरासह जिल्ह्याचं गुरुवारी सरासरी तापमान 37.5 अंश इतकं नोंदवण्यात आलं. पारा काहीसा खालवला असला तरी उन्हाचे चटके कायम असल्याचा अनुभव येत आहे. हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी हे तापमान मार्चच्या पहिल्या आठवड्यात 40 अंश पार करेल असा अंदाज वर्तवलाय. मार्चमध्ये कोरडे वारे असल्यानं उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. तर एप्रिल महिन्यात 15 तारखेनंतर दमट हवामान असणार आहे. थंडीचा हंगाम संपल्यानं सकाळी आणि रात्रीही उकाडा कायम राहील. मे मध्येही हीच परिस्थिती कायम राहील. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केले. ठाणे महानगरपालिकेनेही ठाणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन केले. काय करायचं आणि काय टाळायचं याबाबत महापालिका प्रशासनानं जनजागृती सुरू केली आहे. उपजीविकेसाठी आपल्या कुटुंबियांसह जिल्ह्यात स्थायिक झालेल्या कोकणवासियांना आता शिमगोत्सवाचे वेध लागलेत. ठाणे परिवहन विभागातर्फे शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी 11 ते 13 मार्चच्या कालावधीत यंदा 80 ते 85 बसगाड्यांचं नियोजन करण्यात आले. यातील 70% गाड्यांचं आरक्षण पूर्ण झालं असून उर्वरित गाड्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया ही लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती ठाणे एसटी विभागातर्फे देण्यात आली आहे. तर समूह आरक्षणालाही प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत आहे. होळी सणाच्या मुहूर्तावर साजरा केल्या जाणाऱ्या शिमगा उत्सवासाठी कोकणवासी आपल्या कुटुंबियांसह गावी आवर्जून जातात. या उत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अतिरिक्त गाड्या उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र तरीही अनेकदा प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. यासाठी परिवहन विभागाकडून आगाऊ आरक्षण, समूह आरक्षण, शहरात एसटीची सुविधा उपलब्ध करून देणं यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याला प्रवाशांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं मागील 2 वर्षात दिसून आले. तसंच ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत यामुळे ज्येष्ठ वर्ग आणि महिला वर्ग गेल्या वर्षभराच्या कालावधीत एसटी प्रवासाकडे वळल्याचं एसटी विभागाची प्रवासी आकडेवारीवरून स्पष्ट झालं होतं. याच पार्श्वभूमीवरून कोकणवासियांसाठी गणेशोत्सवाप्रमाणेच या उत्सवासाठी देखील अतिरिक्त बसगाड्यांचं नियोजन करण्यात आलं असून याला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. होळीच्या 8 दिवस आधीपासूनच कोकणात शिमगोत्सवाची जोरदार तयारी केली जाते. यासाठी कोकणवासीय मोठ्या संख्येनं जातात. यंदा 13 मार्च रोजी होळीचा सण आहे. यासाठी ठाणे एसटी विभागातील 8 आगारांमध्ये सुमारे 85 गाड्यांचं नियोजन करण्यात आले. अडीच वर्षात आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ठाणे महापालिका आणि संत रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं काशीनाथ घाणेकर सभागृहात संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत रविदास यांच्या विचारांना उजाळा देत समाजातील सत्यासाठी उभं राहण्याचं धाडस त्यांनी दिल्याचं सांगितलं. शिंदे यांनी यावेळी गेल्या 2.5 वर्षात राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांवरही प्रकाश टाकला. गरीब, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांसाठी
सरकार सातत्यानं काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। तसंच 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा देखील सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर, समितीचे अध्यक्ष बाळाजी कांबळे, उपाध्यक्ष राजभाऊ चव्हाण, सुनील लुंबरे, सचिव विक्रम भोईर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।